नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महापालिकांच्या निवडणुका संपून गेल्यात आणि सध्या कुठच्याही राजकीय पक्षाला नसेल इतकी चिंता मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या मीडियाला आहे की मुंबईचा महापौर कोण होणार. आणि त्यासाठी वेगवेगळी जुळवणी कुठलाही पक्ष करत नसताना मीडियामध्ये मात्र बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार असे चालू आहेत की याचाच महापौर होऊ शकेल किंवा त्याचा अमुकाचा महापौर होऊ नये म्हणून तमुक कोणाच्या पाठीशी जाईल. पडद्यामागच्या सगळ्या हालचाली या पडद्यातून आरपार दिसणारे अक्षरशः शेकडोनी रिपोर्टर आणि पत्रकार संपादक सध्या तयार झालेले आहेत. आणि पडद्या आड जगाला काही दिसू नये म्हणून ज्या हालचाली चालतात त्या पारदर्शकपणे बघण्याची दिव्य दृष्टी लाभलेले पत्रकार सध्या मराठीमध्ये अक्षरशः बोकाळलेले आहेत. त्यामुळे याचा महापौर त्याचा महापौर त्यासाठी ह्याची बेरीज त्याची वजाबाकी वगैरे 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 चालू आहे. आणि मग एवढंच नाही तर बाबा भाजपचाच होणार तर कोण कोण होणार याची सुद्धा नावं पुढे केली जात आहेत. काल परवा भाजपमध्ये आलेली तेजस्विनी घोसाळकर ही कशी महापौर होऊ शकते किंवा आणखीन कोण असेल अशी नावं आणली जात आहेत. बट हे चालू असताना दुसरीकडे आणखीन एक गंमत आहे की बाळासाहेबांची शताब्दी आहे आणि 23 जानेवारी पासून बाळासाहेबांची शताब्दी सुरू होणार आहे. तर त्या निमित्ताने बाळासाहेबांचा सन्मान राखण्यासाठी भाजप काय करणार हे भाजपच्या नेत्यांना माहित नाही. पण मीडियामध्ये विखुरलेल्या या सगळ्या दिव्य दृष्टीच्या लोकांना भाजप काय करणार हे माहिती आहे. कधी कधी मला अशी शंका येते की माझा फोन देवेंद्र फडणवीस उचलतात किंवा मिस कॉल झाला तर उलटा फोन करतात. एकनाथ शिंदे पण करतात किंवा मी करतो तो उचलतात. त्यांना फोन करून विचारावं की सध्या कुठे आहात काय करताय. तर मी विचारत नाही त्यांना. याचं मुख्य कारण असं की हे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे काय उत्तर देतील याची मला कल्पना आहे. फडणवीस फटकन सांगतील अहो मी कुठे आहे हे मला माहिती नाही पण तुम्ही एक काम करा संजय राऊतांना फोन करा. संजय राऊत सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगतात किंवा सांगतील की देवेंद्र फडणवीस आता कुठे आहेत. एकनाथ शिंदेना फोन केला आणि विचारलं काय करताय तर ते उत्तर देतील की मुंबईत किंवा कुठच्या तरी चॅनेलवर फोन करून विचारा मी सध्या कुठे आहे आणि काय करतोय. कारण मलाच माहित नाही मी काय करतोय. मी पडद्याच्या पुढे आहे पडद्याच्या मागे आहे. म्हणजे इतक्या हास्यास्पद पातळीवर बातमीदारी आणि त्या बातमीदारीचं विश्लेषण जर केलं जाणार असेल तर मग पत्रकारितेची चिंता वाटायला लागते ना. चिंता करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे काल परवापर्यंत बातमी होती की उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना सोबत घेणार एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर जाणार किंवा एकनाथ शिंदेचे फोडले जाणार एकनाथ शिंदेना भाजपचा महापौर नकोय म्हणून उद्धव ठाकरे जी काय गोळाबेरीज करतील मोठ बांधतील त्याला एकनाथ शिंदे पाठिंबा देणार आणि सर्वात मोठा पक्ष होऊन सुद्धा महापालिकेत परत एकदा भाजपला विरोधी पक्ष म्हणून बसायला लागणार. इथपर्यंत तर्क आणला गेला होता. आणि आता 19 तारीख उजाडत असताना नवी बातमी ऐकतोय की भाजपचा महापौर होण्यासाठी उद्धव ठाकरे हे मतदानाच्या वेळेला आपल्या नगरसेवकांना गैरहजर ठेवणार. म्हणजे भाजपचा महापौर होऊ नये म्हणून एकनाथ शिंदेना पण सोबत घ्यायला निघालेले उद्धव ठाकरे आता भाजपचा महापौर व्हावा म्हणून गैरहजेरीपर्यंत जाणार. अरे तर्क कुठे कुठे जाणार. त्याच वस्तूला किंवा त्याच प्राण्याला म्हैस म्हणायचं डुक्कर म्हणायचं मुंगी म्हणायचं हत्ती म्हणायचं डायनॉसॉर म्हणायचं. दिवसा गणित समोर जी वस्तू किंवा जो प्राणी आहे त्याची नावं आकार उकार सुद्धा बदलून जात आहेत गुणधर्म बदलून जात आहेत. म्हणजे कशाचा तर्क कशाशी जुळत नाही त्याला पत्रकारिता म्हणतात का असा प्रश्न येतो. आणि म्हणून मी जितकं डोकं चालवत होतो की भाजपचा महापौर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण भाजप हा राजकारणाचा आणि सत्ता कारणाचा समतोल राखणारा पक्ष आहे.
आणि त्यामुळे कमीत कमी लोक दुखावली जातील आणि जास्तीत जास्त लोक खुश होतील अशा प्रकारचं धोरण, योजना आणि अंमलबजावणी ही भारतीय जनता पक्षाची खासियत आहे. आणि एकदा ही खासियत लक्षात घेतली तर मग एक गोष्ट लक्षात येते की भाजप आपला महापौर करेल, पण ज्या प्रकारचा माहोल आणि काहूर उठवलेला आहे ते बघितल्यानंतर त्यापैकी काही जणांच्या तरी अपेक्षा आपल्यामुळे पूर्ण व्हाव्यात या दृष्टीने भाजप जातो. कारण भाजपचं राजकारण हे एका निवडणुकीपुरते, एका महापौरापुरतं मर्यादित नाहीये. आपल्याला जी मतं मिळाली ती मिळाली, आपल्याविषयी जनमानसात अधिकाधिक सदिच्छा निर्माण करणं आणि त्यासाठी अगदी आपल्या विरोधात असलेले लोक त्यांना सुद्धा थोडंफार सुचकारून आपल्या बाजूला आणता येईल का या दृष्टीने प्रयत्न करणं आणि त्या दृष्टीने धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करून अधिकाधिक लोक आपल्या जवळ आणणं हे भाजपचं धोरण किंवा रणनीती म्हणाल ती आहे. अन्यथा 2017 पर्यंत 30-40 नगरसेवकांचा पक्ष आज 90 पर्यंत पोहोचला नसता. त्याचं कारण अगदी आपले विरोधक आहेत त्यांना सुद्धा अंजारून गोंजारून सोबत घ्यायचं आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवायची ही भाजपची रणनीती झालेली आहे. आणि म्हणूनच त्या रणनीतीनुसार मुंबईच्या महापौराचा विचार करायचा तर जे जे फॅक्टर लक्षात घ्यायला लागतात की बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट यांची शताब्दी भाजप दुर्लक्षित करेल अशी शक्यता मला तरी वाटत नाही. कारण त्यामध्ये दोन गोष्टी आहेत की उद्धव ठाकरे यांना खिजवायचंय आणि ते खिजवताना जर बाळासाहेबांचा सन्मान तुम्ही राखता त्यापेक्षा अधिक आम्ही राखतो हे दाखवायचंय. याची एकही संधी देवेंद्र फडणवीस सोडत नाहीत. ठाकरे ब्रँड नव्हता तर बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. बाळासाहेब ठाकरे हे आमचं प्रेरणास्थान आहे. हे अगत्याने बोलणारे देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षवाले हे शताब्दीकडे पाठ फिरवून पुढे जातील असं बिलकुल नाही. पण मग तेवढ्यासाठी बाळासाहेबांची शताब्दी आहे आणि म्हणून आपण बहुमत मिळवलं तरी एकनाथ शिंदेचा किंवा उद्धव ठाकरेंचा महापौर करतील इतकं पण औदार्य भाजपाकडे नाहीये, लक्षात ठेवा. आणि दरवेळेला औदार्य भाजपने दाखवायचं. तुम्ही क्षुल्लक कापून टाकलेले केस देखील कोणी उचलून देते थांब का, आम्ही नाही देणार आमचे केस. सलून मध्ये जाऊन कापलेले केस आहेत ते पण आपल्या घरी घेऊन यायची इतकी कदरुगिरी असलेले लोक जे आहेत त्यांच्यासाठी भाजपने औदार्य दाखवलं पाहिजे. हा कुठला तर्कवाद आहे मला कळत नाही. त्यामुळे इतकं औदार्य भाजपकडे बिलकुल नाही. भाजप हा कोणी साधू संतांचा वारकरी माळकऱ्यांचा पक्ष नाही. तो पण राजकारणात आहे, सत्ता कारणात आहे. तेव्हा आपला मतलब साधून, स्वार्थ साधून परमार्थ करणे हा जो संतुलित मार्ग असतो त्या मार्गाने भारतीय जनता पक्ष सातत्याने गेलेला दिसेल. ज्या वेळेला पाणी कपाळावरून जातं, नाकातोंडात जातं तेव्हा मात्र तुम्हाला पायाखाली घालून आपला श्वास चालू राखण्यापर्यंत भाजप टोकाला जातो. पण कारण नसताना बातम्या रंगवल्या जाव्यात म्हणून खुलचटपणा भारतीय जनता पक्षाकडून अजिबात होत नाही. आणि ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली मग त्याला कल्याण जोडायचं, मग त्याला कल्याण डोंबिवली जोडायचं, त्याला ठाणा जोडायचं, आणखी कुठचं पुणा जोडायचं किंवा संभाजीनगर जोडायचं आणि मग त्यासाठी इकडे यासाठी तिकडे अशा प्रकारे महापौर पदाच्या नावासाठी आणि उमेदवारासाठी जी अंकगणित मांडली जातात त्या मूर्खांना राजकारण हे अंकगणित नाही तर बीजगणित आहे हे आज तागायत कळलेलं नाही. अंकगणितामध्ये 2 अधिक 2 4 होत असतात, बरोबर आहे. पण बीजगणितामध्ये अ अधिक ब अधिक क असं म्हटलं जातं तेव्हा अ म्हणजे किती आपल्याला माहित नसतं, ब म्हणजे किती हे माहिती नसतं किंवा ड म्हणजे किंवा क म्हणजे काय आहे ते सुद्धा माहिती नसतं. त्यामुळे अ म्हणजे 2 संत्र आणि ब म्हणजे 3 चिक्कू असतील तर 5 फळं होतात.
पण 5 चिक्कू किंवा 5 संत्र होत नाही हे लक्षात घ्यावं लागतं. हा अंकगणित आणि बीजगणितातला फरक आहे. आणि सत्ता कारणाचं जे गणित असतं ते बीजगणित असतं, ते अंकगणित नसतं. त्यामुळे नुसते आकडे फाट 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 मांडले, त्याच्या बेरजा केल्या किंवा त्याच्या वजाबाक्या केल्या की राजकारणातली समीकरणं सोडवता येत नसतात. त्यामधले अ म्हणजे काय, ब म्हणजे काय, त्याच्यामधली चिन्ह कुठची आहेत, वजाबाकीचं आहे की गुणाकाराचं आहे की भागाकाराचं आहे, हे सगळं बघून बीजगणित सोडवावं लागतं. अंकगणित फक्त आकड्यावर आधारित असतं. बीजगणित अक्षर आणि चिन्ह यांचा जो गोलमाल असतो त्यातून वाट काढावी लागत असते. आणि म्हणून मुंबईचा महापौर ठरवायचा आहे तर त्यामध्ये जे अनेक फॅक्टर येतात, तो मराठी असला पाहिजे, तो हिंदू असला पाहिजे, आणि मराठी हिंदूच असेल हे पण भाजपने छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. आणि मी तर त्याच्यावर व्हिडिओ केलाय. मुंबईचा महापौर मराठीच असेल पण तो ठाकरे ब्रँडचा नसेल, हे मी 1 महिना 1.5 महिना आधी छाती ठोकून सांगितलेलं आहे. भारतीय जनता पक्ष जो महापौर करेल तो अमराठी करण्याइतका भाजप मूर्ख नाही. मूर्ख नाही. कारण आत्तापुरतं राजकारण, एका निवडणुकीपुरतं राजकारण भाजप करत नाही. आणि म्हणून मराठी हिंदू करताना सुद्धा आणखी काही त्यातून साधता येईल का, या दृष्टीने भाजप विचार करणार आणि त्यानुसारच महापौर पदाचं नाव पुढे येईल. या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये मी एक नाव टाकलेलं आहे आणि ते नाव ज्यांना समजून घेता येईल, त्यांना भाजप कसे डावपेच खेळू शकतं याची थोडी आयडिया आहे. मी असं अजिबात म्हणत नाही की मी टाकलेलं नाव बरोबर आहे, असं मी अजिबात म्हणत नाही, किंवा हे नाव मला कुठून कळलंय असा माझा अजिबात दावा नाही. हा माझा अंदाज आहे. तुम्हाला आठवत असेल तर साधारण 8-9 महिन्यापूर्वी कधीतरी विधानसभा निवडणुका संपल्या होत्या आणि हळूहळू करत स्थानिक निवडणुका, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा यांच्याविषयी चर्चा सुरू झाली होती. कधी होणार, काय होणार, प्रकरण सुप्रीम कोर्टात. अशा वेळेला मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांना जर राज्याच्या मंत्रिमंडळात घेतलेला आहे तर लवकरच येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ताज्या दमाचा, तरुण, उत्साही आणि कष्ट उपसणारा कोणतरी अध्यक्ष करावा लागेल. आणि तेवढा वेळ शेलार देऊ शकणार नसतील तर त्यांच्या बरोबरीने आणि जुळवून घेऊन काम करणारा कोणतरी घ्यावा लागेल. आणि असा मला अमित साटम हा एक उमदा तरुण दिसतोय असं मी म्हटलं होतं. पुढे 4-5 महिन्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं, पण मला ते नाव कोणी सांगितलेलं नव्हतं. मी जे काय भाजपचे मुंबईतले नेते आहेत त्यातून अमित साटम हे नाव उच्चारलेलं होतं. त्यामागे हा सगळा बीजगणित वगैरे प्रकार होता. तसाच मुंबईचा महापौर आज भाजप सर्वात मोठा पक्ष झाल्यानंतर कसा करेल याचा विचार केला आणि त्यामध्ये एकूण पार्श्वभूमी, माहोल, गणित, समीकरण या सगळ्याचा समतोल साधत जर महापौर बनवायचं असेल तर मी जे नाव शीर्षकामध्ये टाकलंय, प्रभाकर शिंदे. प्रभाकर शिंदे हे जे नाव मी टाकलंय ते मला कोणी सांगितलेलं नाही, सुचवलेलं पण नाही. पण जो काय गदारोळ आता राजकारणाचा महापौर निवडणुकीच्या निमित्ताने चालू आहे, मला असं वाटतं त्या सगळ्या बीजगणित, अंकगणित आणि सगळ्या राजकीय समतोलाचं उत्तर प्रभाकर शिंदे असं आहे, असा माझा अंदाज आहे, माझा आडाखा आहे. आता का, तर पहिली गोष्ट म्हणजे प्रभाकर शिंदे हा खूप सिनियर नगरसेवक आहे. मला वाटतं विसर्जित जी आधीची 2017 नंतरची महापालिका होती, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी टक्कर देणारी लढत दिली आणि जवळजवळ सारख्या 82 जागा निवडून आणल्या होत्या, त्यानंतरही कुठलंही पद न घेता महापालिकेमध्ये भाजपचे 82 नगरसेवक काम करत होते. तेव्हा त्या भाजप गटाचा नेता माझ्या मते प्रभाकर शिंदे होता. ही एक गोष्ट झाली.
पण प्रभाकर शिंदे हा ओरिजिनल भाजपमध्ये लहानाचा मोठा झालेला कार्यकर्ता किंवा नेता नाही. प्रभाकर शिंदे हा भाजपात येण्यापूर्वी शिवसैनिक होता, आजही शिवसैनिक आहे. कारण मी जो अनुभव घेतलेला आहे राजकारणाचा, त्यामध्ये शिवसैनिक कुठल्याही पक्षात जाओ तो शिवसैनिकच राहतो. मग तो छगन भुजबळ असेल, गणेश नाईक असेल किंवा तुमचा नारायण राणे असेल, काय असं करून त्या असं करून जो फटकन एका सेकंदात रिॲक्ट होतो तो शिवसैनिक असतो. आणि त्यामुळे शिवसेनेत ज्याने आपला उमदेपणाचा काळ घालवलेला आहे तो कुठल्याही पक्षात जाओ तो शिवसैनिकच असतो. आणि म्हणून प्रभाकर शिंदे हा बाळासाहेबांचा ओरिजिनल शिवसैनिक आहे. आणि माझी आठवण बरोबर असेल, स्मरणशक्ती बरोबर असेल, तर भास्कर जाधव सारख्या कोकणातल्या एका हुशार आणि मुरब्बी अशा राजकारणी शिवसैनिकाने जेव्हा शिवसेनेशी दगाफटका केला आणि शिवसेना सोडून तो काँग्रेस पक्षात शरद पवारांकडे गेला, त्यावेळेला त्याला चिपळूण किंवा संगमेश्वर, मला आठवत नाही मतदारसंघ, त्या मतदारसंघात भास्कर जाधव सारख्या दिग्गजाची टक्कर घ्यायला खुद्द बाळासाहेबांनी ज्याला पाठवलेला होता तो मुंबईचा नगरसेवक प्रभाकर शिंदे होता, तो पराभूत झाला. पण भास्कर जाधवशी साहेबांच्या इच्छेसाठी टक्कर देऊन पराभव पत्करण्याची क्षमता, न मागितलेलं तिकीट घेऊन, जबाबदारी घेऊन जो लढला भास्कर जाधवशी, असा तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंचा शिवबंधन मानलेला शिवसैनिक नाहीये. उद्धव ठाकरेंचे शिवबंधन मानणारे शिवसैनिक हे अब्दुल सत्तार सारखे असतात. 2 आठवड्यात, 2 दिवसात किंवा 2 तासात सुद्धा शिवबंधन तोडून टाकू शकतात. प्रभाकर शिंदे हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या शताब्दीचा सन्मान राखायचा तर बाळासाहेबांचा ओरिजिनल शिवसैनिक म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्र येण्याच्या आधीपासूनचा शिवसैनिक महापौरपदी बसला तर तो बाळासाहेबांचा सन्मान होतो. आता दुसरी गोष्ट, प्रभाकर शिंदे हा मराठी आहे, हिंदू तर आहेच आहे, शिवसैनिक सुद्धा आहे. आणि त्याच्या गाठीशी दीर्घकाळ महापालिकेतल्या कामाचा अनुभव आहे. सभागृहातला गटनेता असल्यापासून स्थायी समितीचा सदस्य, अर्थकारण, अर्थसंकल्प, वेगवेगळे विषयाची मांडणी यापासूनची जी दांडगी अनुभवाची पोतडी प्रभाकर शिंदेकडे आहे, तो सिनियर, अनुभवी आणि शिवसैनिक अधिक बाळासाहेबांचा, हे सगळं गणित एकत्र केलं तर मग प्रभाकर शिंदे हा भाजपचा नॅचरल चॉईस असू शकतो आजच्या परिस्थितीमध्ये महापौर पदासाठी. या निष्कर्षाप्रत मी आलो आणि म्हणून हा विषय सांगितला. मला कोणीही काही सांगितलेलं नाही, मला कुठलीही फारशी सूत्र वगैरे नाहीत. कोणतरी थोडं मोकळेपणाने बोलतं, मी त्याला सूत्र वगैरे म्हणत नाही. कारण मी जुन्या पठडीतला असल्यामुळे कोणीही माझ्याशी मनमोकळं बोलला तर ते उघडपणे बातमी म्हणून सांगणं हा माझा स्वभाव नाही. आणि म्हणून हे केवळ माझ्या डोक्यातून निघालेलं आहे. पण मला खात्री आहे की माझे अंदाज अनेकदा बरोबर येतात. हा अंदाज सुद्धा बरोबर येऊ शकतो एवढीच खात्री देतो, कदाचित चुकू शकतो. पण देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण किंवा अमित साटम यांच्यासाठी आजच्या क्षणी प्रभाकर शिंदे हा महापौर पदाचा उत्तम चेहरा असू शकतो. मी इतर कुठलंही नाव तुम्हाला सांगितलेलं नाही. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.